नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, राज महाराष्ट्राचा। शहादा शहराला जोडणाऱ्या लोणखेडा 4 रस्ता मलोनी ते मिशन बंगला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज लोणखेडा 4 रस्ता येथे सर्वपक्षीय जन आंदोलन करण्यात येऊन रस्ता रोको करण्यात आला। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी.जी. वळवी यांनी तहसीलदार दीपक गिरासे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय आंदोलकांची भेट घेऊन त्यांना सदर रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिल्याने तुर्तास सदर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। शहादा शहराला जोडणारा मिशन बंगला मलोनी ते लोणखेडा चौफुल्ली पर्यंत रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे। रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी दररोज किरकोळ अपघात घडत असतात। रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी प्रशासनाला अनेक वेळा नागरिक तसेच विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिली, परंतु अद्यापही रस्ता झाला नसल्याने बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्या सामाजिक नेतृत्वाखाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अनिल कुवर, उभाटा शिवसेनेचे शिंदे गट, जिल्हा प्रमुख डॉक्टर राजेंद्र पेंढारकर, जाहीरभाई शेख, जितेंद्र जमदाडे, यशवंत चौधरी, मनलेश जयस्वाल, लोटन धोबी, हिरालाल अहिरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एन.डी. पाटील, इक्बाल शेख, दानिश पठाण, निहाल पठाण, सागर चौधरी, मुकेश चौधरी, नितीन चौधरी, ईश्वर पाटील, तुषार गोसावी, गणेश राजे पाटील आदी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिशन बंगल्यापासून ढोल ताशांचा निनाद करीत 3 किलोमीटर पायी चालत लोणखेडा 4 रस्ता येथे आंदोलन केले। या आंदोलनात चक्काजाम केल्याने रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 5 किलोमीटर पर्यंत पाऊण तास वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी.जी. वळवी सदर रस्ता बांधकाम विभागाच्या देखरेखीत दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले आहे। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। राजेंद्र बिरारीसह जान्हवी बागडे, नंदुरबार। आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमचा सक्षम अधिकारी इथं येत नाही आणि आम्हाला लेखी टाइम बाउंड कार्यक्रमाचं पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही। परंतु दुर्दैवाने आता फ्रान्स साहेबांचा निरोप आलेला आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की 4-5 लोक घेऊन माझ्या ऑफिसला या। आम्ही सांगितलं हे शक्य नाही, त्यांची गरज असेल तर इथं येतील। आम्ही रिकामे नाही आहोत। सर्व पोलीस प्रशासनाला विनंती आहे, पोलीस प्रशासन आम्ही आपल्याला सांगितलं होतं की अतिशय शांततेत आम्ही हे आंदोलन करणार आहोत, रस्ता रोको करण्याचा आमचा इंटेन्शन नाही। परंतु अधिकारी जर आमच्या आंदोलनाची या शहादा शहरातल्या 50% लोकांची जर दखल घेणार नसेल तर आम्ही आता रस्ता रोको केल्याशिवाय थांबणार नाही। तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकून गुन्हे दाखल करायचे असेल तुम्ही दाखल करा। जोपर्यंत सक्षम अधिकारी येऊन इतर आंदोलकांच्या समोर आमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता रोको थांबवणार नाही। त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे, आपल्याला हा विषय लवकर संपवायचा असेल तर आपण अधिकाऱ्यांना त्वरित बोलवा, त्यांच्याकडे सगळे उत्तरं तयार आहेत, त्यांनी इथं येऊन उत्तरं द्यावीत ही आमची अपेक्षा आहे। तोपर्यंत आम्ही उठणार नाही। बजाव